जगन्नाथ शंभवे अमृतेजाय शर्वाय महादेवाय नमः स्वाहा मृत्युंजय महादेवाय स्वाहा गोविंदाय नमः श्री कृष्ण परमात्मने नमः आलेला आहे पप्पू मामाचा आणि सुरतचा काय करतोय यश मामाचा मुलगा काय यश म्हटलं मामाचा मुलगा आहे ना शूटिंग साठी हा शूटिंग ह्याची साठी शूटिंग याला हेच आहे यश सुतवलेला आहे तो जवळ घ्या तुमच्या पूर्ण आदरणीय बराबर सोबत त्यांना रडाला हळदी पुरावा हळदीरंग बाजी सोबत आणि समर्पयामे ऋतुकार भाव पुष्पांचा प्रभयामे दादाच्या हातामध्ये द्या मधुमथ होमात ओम पूर्ण आदरणीय बरा पद सुपूर्ण बनरावद वैष्णवी ग्रहवाहा होते पूर्ण आदरणीय बराबर सुपूर्ण बनरावद वैष्णवी ग्रहवाहा एक मोज गोषत करदो पाचव्या तुपात मध्ये टाका भूभु स्वाहा भूः स्वाहा स्वस्वाहा सूर्याय स्वाहा इंद्राय स्वाहा अग्नये स्वाहा यमाय स्वाहा एऋत्ये स्वाहा वरुणाय स्वाहा कुबेराय स्वाहा ईश्वराय स्वाहा ऋतवाय स्वाहा नव्याडा कायदो ओम सोमाय नमः स्वाहा इंद्राय स्वाहा अग्नये स्वाहा यमाय स्वाहा कालाय नमः स्वाहा करालाय नमः स्वाहा एकपादाय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा इदं ब्रह्मणे इदानन्न मम स्वाहा राहिले कोण घेतलं सगळं सुपादन निवडून द्या प्राणदा अपानदा ज्ञानदा प्रचोदा परिबोधा अन्यंसे असमतकोची भो भव आवळाय 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 आवळा असला हो आवळाय आता का आवळा असला बर खाऊन बघ आवळाय उदनाय उट्टाकलाय संसार प्राचन मदोगाने पण लावून घ्यायचं अपशिवा शिवतमा शांत शांततमा तसे करणवंत भेगजंब वैरागणे संपूजयत खात नाही काय लोक बसला तो एक राहिले ना तुम्ही तिथं पाठी मागला ही अत्याली हवासाची आता तिकडून घेऊन येते खायला पिशवी याला मी पिंट्या संतोष सगळी पळत पहिलं काय पिंट्या ती आता ना आपल्याला तिकडून खायला घेऊन येणार आमच्या वहिनी हो ना खूप लाडाच्या वहिनी सगळ्या सर्व जेवढे लोक असतील ना म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये जास्त करून वहिनींचा खूप लाड असतो हो ना मला खूप माणसं आवडतात
तुम्हाला पण माणसं आवडतात, माणसं पण तुम्हाला हे करतात हो ना, प्रेम करतात सगळे. आणि आमच्या नंदूबाई त्या तर खूपच लाडक्या. खूपच गोडचं बोला. आणि ही बघा आमची दीदी. त्याचं पण असतं बघ. काय चाललंय? कसं झालं कार्यक्रम? मस्त. मस्त मजेत ना? कोण लागते तू माझी सांग अगोदर. कोण लागते? वहिनींची मुलगी मग कोण लागणार? भाचीच ना? हो. नक्की ना? नाहीतर माझं पण जुळायचं नाही, तुझं पण जुळायचं नाही, काहीतरी वेगळं व्हायचं. नाही नाही, भाजी. हे बघा माझी भाची, तुम्ही जाणून घ्या, ही माझ्या बहिणीची मुलगी आहे वेदू. पूर्ण तिला स्वयंपाक येतो, अभ्यासात हुशार आहे, सर्व गोष्टी खूप झालं ते, खूप झालं. सर्व गोष्टीत हुशार आहे बरं का. हे बघा खूप ऑलराऊंडर आहे ना. बस ना, खूप झालं त्यात. जास्त कौतुक नाही करत, पण कौतुक करण्यासारखंच तिचं भरपूर काय आहे. तर थोड्या नंतर भेटूया, दाखवते सर्व काही तुम्हाला. हे कोण आहे? हे कोण आहे सांग ना. अगं माझं पिल्लू. हे कोण आहे? वहिनी. पप्पी. पप्पी बोलतोय तुम्हाला. पप्पी का पप्पी काय बोलतो? त्याला माहिती आहे ना त्याच्यात, त्यामुळे लगेच बोलतोय, असा बोलतोच नाही. कोण आहे? चला जेवायचं आता, जेवायचं. अरे बोला की. सकाळ चूल पेटून मिसळ घालायची. कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण या आमच्या घराचे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे सचिन पिटले साहेब. सगळे सचिन चांगलेच असतात आणि हो आले लगेच. सगळे सचिन भारी. सो थँक्यू सो मच. तुम्ही आमचं घर खूप छान बनवून दिलं आणि खूप कमी टाइम मध्ये बनवून दिलं आणि खूपच मस्त बनवलंय. त्यासाठी खूप 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 धन्यवाद. कसं मस्त छान बनवून दिलं ती तुम्ही सांगा. आता नाही मी घेतो तुम्ही सांगा तुम्हाला काय अडचणी आल्या का घर बनवताना? काय घर बनवताना अडचणी आल्या का काही? नाही काय अडचणी नाही आहेत ना. मामा होते ना सर, त्यामुळे काय मामा असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मामांचं चांगलं लक्ष होतं कामावर. थँक्यू सो मच. कामावर आल्यानंतर सगळ्या कामगारांना, कुठल्या कामगारांना बिना चहाचा नाश्ता ठेवला जातो. प्रत्येक कामगारांपर्यंत चहा भजी नाश्ता पण येतो. सकाळी व्हिडिओ बघितला तो बऱ्याच जणांनी मागितला. त्यांनी स्टेटस ठेवला का नाही, मी सुद्धा घेतला. आणि आम्हाला सगळ्यांनी विचारलंय की बिल्डर कोण आहे म्हणून. माझे पप्पा पण सकाळी विचारत होते म्हणून मी तुमची ओळख करून दिली पप्पांसोबत. सगळेच विचारतायत येऊन की कोण आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून, कोणी केलंय. आणि येऊन जाऊन सगळेच घर बघतायत.
म्हणजे खूप जण बोलले की असं घर असावं असं आमचं स्वप्न आहे म्हणून. चांगलं तुम्हाला आवडलं म्हणजे बस झालं. खूपच मस्त घर बनवलंय. कसं झालंय? मस्त घर मस्त बनवलं भेटले साहेबांनी सगळ्या म्हणजे थोडक्यात काय माहिती का मी आता सुरुवातीपासून सांगतो की हे कॉन्ट्रॅक्टर सचिन बिटले साहेब हे सुरुवातीला त्यांच्याशी माझे कॉन्टॅक्ट प्रशांत कुदळे आणि सोमनाथ जाधव यांच्यामुळे जवळीसाठी त्याच्यामध्ये मोलाचा वाटा जरा असेल तर महेश कोकट यांचा महेश महेश कोकाटे आमचे मित्र आहेत त्यांच्यामुळे बिटले साहेबांचा आमचा संपर्क झाला त्यांनी एक ठरवलं की आपल्याला इथं ते गाठायचं इथं आपलं म्हणजे हे इमारतीला आपल्याला लुक द्यायचंय लुक देताना या इमारतीला लुक देताना तर विचार आम्ही काय केला की आम्हाला सेंटरिंगवाला चांगला पाहिजे आम्हाला प्लंबर चांगला पाहिजे आम्हाला कलरवाला चांगला पाहिजे म्हणजे हे सगळे जे लोक लागतात म्हणजे जे काम करणारे याला मिस्त्री आम्हाला चांगले लागले त्यामुळे ह्या घरपण आणायचं काम केलं असेल तर ह्या मंडळींनी काम केलं म्हणजे कलरवाल्यांनी केले सेंट्रिंगवाल्यांनी केले सेंट्रिंगवाल्या संजय शिंदे आणि सेंट्रिंगवाले संजय शिंदे पेंटर शिंदे आणि तुमचे फरशीवाले मिस्त्री त्यांनी सुद्धा म्हणजे चांगले लुक दिले घराला त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे आभारच आहे म्हणजे या घरासाठी छोट्याच्या जागेमध्ये त्यांनी एवढं म्हणजे असं डेव्हलप केलं की परवा स्वप्नातलं घर बनवलं आणि परवा इथे स्वामी समर्थाच्या कृपेने तिथे हे होते पुण्यतिथी पौर्णिमा होती त्यावेळेला दत्त जयंती होती त्या दत्त जयंती टाइममध्ये त्यावेळेला आम्ही लाइटिंग केलं आपलं असं म्हणत नव्हतं पण किरण राऊत आहेत तर किरण राऊत ते म्हणजे ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्या मंडप स्पीकर लाईटचे त्यांनी सुद्धा लाइटिंगची चांगली सजावट केली आणि त्यामुळे आणखीन घराला म्हणजे लुक आले असं चार चांद लागलं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी त्याच्यामध्ये जीव ओतून काम केल्यामुळे ही आज इमारत उभी राहिली धन्यवाद खूप 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 पूर्ण करून दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे. सगळीच या सगळीच या आणि त्या घराला लाईट आतमध्ये लाईट पण दिलं असेल तर आमचे गणेश आणि त्या घराला लाईटीचं काम व्यवस्थित चांगलं केलं असेल आमचे भावाचा पुतण्याचा आहे गणेश मुंजोटे म्हणून त्यांनी नाही आमचं काम अजून आहे डेकोरेशनचं बघा तुम्हाला करायचं असेल तर आम्ही आमचं करायचं त्या घराला जर लाईटमध्ये आतमध्ये डेकोरेशनचं काम केलं असेल तर एक नंबरमध्ये आमचा गणेश मुंजोटे गणेश मुंजोटे लाईटचं काम एक नंबर केलेलं आहे तुम्हाला जे डेकोरेशन जे दिसतंय धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला घराचं काम करताना एकदा थोडक्यात सांगा आम्हाला. काय अडचणी आल्या का किंवा काय घराचं काम करताना मागच्या वर्षी मर्गाशीश मध्ये घराचं भूमिपूजन झालं आता सगळे आमचे मित्रच त्यामुळं त्यांच्या मित्रांच्या मदतीनं काम भेटलं त्यानंतर मालकांचा पण सपोर्ट चांगला राहिला आम्ही जसं त्यांना पाहिजे होतं तसं डिझाईन पण बनवली आतून बाहेरून ज्या प्रकारे घर पाहिजे होतं त्या प्रकारे ते आपण बनवत गेलो त्यांना काय काय रिक्वायरमेंट आहे त्या बघून वेळेनुसार चेंज करत गेलो त्यानंतर एक वर्ष होत आलंय त्यानंतर ही इमारत उभी राहिली आणि तुम्हाला सगळ्याला आवडली त्याबद्दल आम्ही तुमच्या आभार मानले आणि ह्या इमारतीमध्ये जर ह्या इमारतीला लुक दिला असेल तर तो फक्त राजे कुंभार आहेत ज्यांनी जो शिवाजी महाराज बनवला आणि त्यांनी तो तिथं प्रस्थापित केला शिवाजी महाराजांचं लुक म्हणजे त्याच्यामुळे जास्त लुक आलाय सपोर्ट चांगला राहिला पेमेंटची गोष्ट असतात वेळेत भेटत गेलं समजा जसं आपलं पैशाचं स्लॅब ठरले होते त्यानुसार पेमेंट वेळेत भेटत गेलं त्यामुळे सगळ्या कामांना वेळेत झालं जसं पाहिजे तसं झालं असं त्यामुळे कामगार कोणी नाराज झाले नाहीत कारण मामा काय करायचे रोज सकाळी इथं कामाला आले की चहा आणि भजी रोज आणायचे त्यामुळे ते
ती सगळी खुश व्हायची. जर इथं कामाला जायचं म्हणलं का नाही तर सगळी खुश व्हायची. इथं त्यांना सांगितलं ना की उद्या इथं कामाला जायचं ते सगळी खुशच असायची. तुम्हाला भाजीची चहाची व्यवस्था जवळ होती, आता आमच्यासारख्या लांब आहे तरी पण भाजीची. हा ते काय व्हायचं, मामा काय करायचं, कामगारांसंग असं मिसळून राहायचे. त्यामुळे ते कुणालाच काय वेगळं वाटायचं नाही. मग बाकीचं असं जर कोणी जास्त त्रास दिला वगैरे तर ते कामगार सुद्धा ऐकत नाहीत आपलं. ते काय पण उलट सुलट करून बसत. मामा काय करायचे, त्यांच्यात मिसळून असायचे. त्यामुळे ते कुणालाच काय वाटायचं नाही की आपलं घर नाही ना असं करायला नको. हा मामा काय त्यांच्यात मिसळून असल्यामुळे कुणालाच काय नाही. त्यामुळे त्या सगळ्यांनी चांगलं काम केलं. सूरज ते कुंभार कुठे गेले? बोलो की बोल, फोन कर की बोलो की त्यांना. त्यांचं नाही आता सगळ्या या घराच्या मागे मामाचाच हात जास्त आहे. त्यामुळे मामांचा हात तर आहेच आहे. मी एक निमित्त आहे. घर तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी, मामांसाठी आणि आपले कॉन्ट्रॅक्टर साहेब सचिन बिटलेंसाठी. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तिकडून नाही ते आवाज टाळ्यांचा. टाळ्या वाजवणार. चला खतम. तुम्ही इकडे तोंड करा. इकडं हे असं थांब. इकडे बघ किती सूर्य जरा असं सर किती असू द्या. म्हणजे काका बरोबर कोण कोण होतं ती तर कळत. हो नाही का त्याला घाल पण सर्दी